हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळेजण? नक्की सगळेजण खूप खूप छान असतात. तर उद्या जे आहे ते उद्या आहे गणपती चतुर्थी. उद्या गणपती बसणार आहे, सगळ्यांच्या घरामध्ये बसतो. तर तसंच सगळ्यांच्या घरामध्ये डेकोरेशन चालू पण झालेलं असेल, पण आज जे आहे ते आम्ही आज चालू करणार आहोत. खूप जास्त करायचं म्हणजे तेवढं काही नाही, पण घरात बसायचं आहे, पण डेकोरेशन आहे की आपलं छान असावं असं वाटत राहतं. तर इथे सामान वगैरे तर मी खूप आणलेलं आहे. हे खूप सामान जे आहे ते फ्लावर्स वगैरे आणि हे जे आहेत ते फ्लावरच्या माळे वगैरे आणलेले आणि काय आणखी मग डेकोरेशन आणलेलं आहे. ते आपण करू. तर मी तुम्हाला ते दाखवण्यास मी नक्की काय करणार आहे. चला स्टार्ट करूया. जे आहे ते एवढं डेकोरेशन झालेलं आहे. जास्त वेळ काही नाही लागलं डेकोरेशनला, थोडं लगेच झालेलं आहे. हे जे आहे ते रेड कलरचे फ्लावरच्या ज्या माळे होतात त्या साईडने अशी मोठी कमान केल्यासारखी केलेली आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते झेंडूच्या फुलाचे जे माळे आहेत ते सोडलेले आहेत आणि त्याचे आहे ते हे ग्रीनरी सगळी छान मस्त खाली ते कार्पेट सोडलेलं आहे आणि साईडला जे झुंबर लावलेले आहेत त्याला जे आहे आणखी माळ सोडलेली आहे. तर डेकोरेशन खूप छान दिसत आहे. म्हणजे आता एवढं बस झालं माझ्या मते तर आहे, कारण जास्त वगैरे जर डेकोरेशन खूपच गजगज वगैरे दिसेल. पण बघेन आणखी जर ते वाटलं तर लाईटिंग वगैरे लावायची राहिलेली आहे. लाईटिंग वगैरे लावायची आहे आणि लाईटिंग जे आहे ती हा जो टेबल असतो, हे जे टेबल आहे या टेबलला लावायची आहे. इथून खालून हे जे रॉड आहेत काही त्या रॉडला ते लाईटिंग लावायची आहे. असं डेकोरेशन हे दिसत आहे. कसं आहे नक्की कमेंट करून सांगा मला. सगळ्यात छान म्हणजे जे आहेत ना हे झुंबर दिसत आहेत, खूप भारी वाटत आहे. मला बॅक कॅमेरा दाखवते मी फुल डेकोरेशन काही जे आहे ते झालेलं आहे. मला नक्कीच सांगा तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं आणि लाईटिंग लावल्यानंतर पण आणखीन दाखवेल. पण डॉट कितीला स्टार्ट केलेलं होतं? डॉट जे आहे ते मी 4:30ला स्टार्ट केलेलं होतं डेकोरेशन आणि आत्ता जे आहेत ते फक्त 5:30 वाजलेले आहेत. तर डेकोरेशन लवकर झालेलं 1-1.5 तासात झालं. याला काही जास्त वेळ लागत नाही, कारण गणपती बाप्पाची उत्सुकता खूप असते. त्याच्यानं खूप जास्त असं काही कटाळा वगैरे येते डेकोरेशन करण्यासाठी. आणि इथे झाडं वगैरे आहेत. हे बघू, जेव्हा गणपती बाप्पा उद्या येतील तेव्हा त्यांच्या बाजूने वगैरे ठेवूयात आणि इथे जे आहे ते चौरंग ठेवायचं आहे मला. तर आता ते ठेवून बघते मी त्या आयडियानुसार डेकोरेशन आणखी मला करता येईल. आणि ही फ्लावर्स तर गणपती बाप्पासमोरच ठेवेन. नंतर जे आहे ते लक्ष्मणांसमोर वगैरे ठेवते. खूप छान आहेत फ्लावर, खूप मस्त आवडले. खूप काही जे आहे डेकोरेशनचं सामान खूप काही आहे, पण
ते पाट वगैरे ठेवायचं आहे. तर चला ते पाट पण घेऊन येते, म्हणजे जे चौरंग टाईप आहे ते घेतलेलं आहे, ते ठेवायचं आहे मला इथे. तर ते घेते मी इथे. कारण गणपती बाप्पासाठी आपण एक रूम एवढी छान क्लीन करतो, एवढं सुंदर सुंदर मस्त सजवतो. आणि दुसऱ्या रूम जे आहे त्याच्यामध्ये खूप जास्त पसारा होऊन जातो. तर तो हवाला पाट आहे. चला हे ठेवून बघूयात किती जागा वगैरे ते घेतो ते पाट. तर ठेवून बघते इथे. डेकोरेशन जे आहे ते सगळं झालेलं आहे, एकदम डन झालेलं आहे. आणि आता मला करायचं आहे सूप, व्हेजिटेबल सूप करायचं आहे. हे वाला व्हेजिटेबल सूप करायचं आहे. तर इथे जे आहे ते पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. नंतर हे टाकते मिक्सचर सूप्समध्ये आणि ते सूप पिऊयात. आणखीन मला जे आहे ते मॅगी पण करायची आहे. मॅगी पण करायची आहे मला खाण्यासाठी, कारण मॅगी खावा म्हटलं का भूक लागली आता डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर. आणि स्वयंपाक वगैरे आहे, पण चला म्हटलं मॅगी आणि सूप करावं, सूप करते. तर पॅकेट वगैरे उडलेलं आहे, याच्यामध्ये सगळे व्हेजेस वगैरे तर मला दिसत आहे. मी फर्स्ट टाईम ट्राय करायचे टोमॅटोचं वगैरे खूप वेळेस ट्राय केलं, पण फर्स्ट टाईम ट्राय करत आहे. याच्यात जे आहे ते हे टाकून घ्यायचं पूर्ण सगळं आणि गॅस बंद करायचा आता. आणि एकदा मिक्स करून 5 ते 10 मिनिटं हे झाकून ठेवायचं. आता जे आहे मॅगी सूप वगैरे झालेलं आहे. आणि मॅगी जी आहे तिथं खाण्यासाठी मी आणलेली आहे, गरम गरम आहे. तर मॅगी मी एन्जॉय करते, तुम्ही पण करून खावा. आणि मॅगी झाल्यानंतर आणखी जे आहे तुम्हाला आज हरतालिका आहे, त्याच्याने मम्मीने जे आहे त्या हरतालिकेची पूजा केलेली आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. ते मम्मीने जे आहे ते कशी केलेली आहे ते. आणि डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे, बाहेरची क्लिनिंग पण झालेलं आहे, कारण डेकोरेशन करायला खूप गर्दा खूप वगैरे असं. तर ते गर्दा ते सगळं आवरून घेतलेलं आहे मी. आणि बाहेर जे आहेत ते बाया वगैरे आलेले आहेत, तर ते बसलेले आहेत बाहेर बोलत. त्याच्याने तुम्हाला मध्ये आवाज वगैरे येतच असेल थोडा थोडा. ती पूजा मी नंतर दाखवून तुम्हाला. आधी जे आहे ते गरम गरम मॅगी एन्जॉय करते ना मी. तर पूजा वगैरे तुम्ही बघितली, तुम्हाला कशी वाटली हे पण मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ते मी इथंच एंड करते. आणि उद्याचा खूप छान व्हिडिओ जो आहे तो येणारच आहे गणपती आगमनाचा. तर उद्याचा व्हिडिओ मी अपलोड करेन संध्याकाळी जे आहे 8 वाजता. संध्याकाळी 8 वाजता डॉट मी जे आहे ते व्हिडिओ अपलोड करणार आहे उद्याचा गणपती आगमनाचा. तर नक्की बघायला कधी विसरू नका, म्हणजे नक्की बघायला तुम्ही विसरू नका आता व्हिडिओ. आणि ते व्हिडिओ पण मला कसा वाटला सांगा तुम्ही. तर उद्याचा स्पेशल ब्लॉग तर असणारच आहे. आणि आजचा पण कसा वाटला हे पण मला तुम्ही नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. बाय.